पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना। नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान माननीय मोदी यांनी आवाहन केल्यानंतर की जे सोनं खरेदी करू नका, चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल तुम्ही जास्त वापरू नका, गॅस जास्त वापरू नका, अशा आव्हानानंतर लगेच आपल्याला असं दिसतंय की समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. मित्रांनो, खरं जर म्हणलं तर हे खर्चा त्यांनी त्यांचे जे मंत्री लोक आहे मंत्रिगणावर हा खर्च जो होतो तो खर्च कमी करायला पाहिजे. आणि या आव्हानानंतर आपले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयापर्यंत बुलेटमधून हा प्रवास केला. मित्रांनो, हे खरंच एक आदर्श घेण्यासारखं उदाहरण आहे. पण या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे टू व्हीलरवरनं निघालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी बुलेटवरनं प्रवास केलाय. आज सकाळपासून आपण ही दृश्य बघतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या कामाच्या ठिकाणी जात असताना ते यामागे कुठलाही स्टंट पाहिजे नको. त्यांनी जो प्रवास केला बुलेटवर त्याचं एक स्वागतच आहे. कारण मंत्र्यांनी जर प्रवास जर अशा बुलेटवरून जर केला असेल तर त्याचा सर्वसामान्य जनतेवर निश्चित परिणाम होईल. मित्रांनो, पण त्यांनी हा जो प्रवास केला तो कुठल्याही प्रकारचा स्टंट पाहिजे नको. आज त्यांनी जो प्रवास केला तर त्याचसारखं त्यांनी एक नवीन पायदंड घालून दिलेला पाहिजे. आणि आजच नाही तरी जोपर्यंत आपल्या देशाची परिस्थिती नाजूक आहे तोपर्यंत त्यांनी एक छोट्या मोठ्या जवळच्या अंतरासाठी त्यांनी बुलेटचा वापर करायला पाहिजे. आणि त्यानंतर नितीन गडकरी साहेब यांनी सुद्धा बसमधून प्रवास केला. मित्रांनो, पण गडकरी साहेबांनी बसमधून प्रवास जरी केला असला तर त्यांच्या पाठीमागे कमीत कमी 5-50 गाड्यांचा ताफा होता. मग तो एक कमी खर्च. केंद्रीय मंत्री गडकरींच्या ताफ्यामध्ये 30 ते 40 गाड्या. खर्च कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून प्रवास केला. मात्र कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा मोठा ताफा यावेळेस त्यांच्या समोर दिसलेला आहे. गडकरींच्या बस मागे किमान 30 ते 40 गाड्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या पेट्रोल बचतीच्या आवाहनानंतरही मंत्र्यांच्या ताफ्यांमध्ये गाड्यांची संख्या जी आहे ती लक्षणीय असल्याचं दिसतं. म्हणता येणार नाही की इंधनाची बचत म्हणता येणार, कारण त्यांच्यासाठीच हा 5-50 गाड्यांचा ताफा होता. त्याला ते पंतप्रधानाचं आव्हान त्यांनी मान्य केले. यातून काही सिद्ध होणार नाही. मित्रांनो, पण आपले मुख्यमंत्री साहेब बुलेटवरून कधी एक वाखाणण्या जो की बाब आहे आणि ते मी नेहमी असंच करतो. मित्रांनो, पंतप्रधानांनी खर्चावर निर्बंध आणण्यात आलं एक मोठं आव्हान केलेलं आहे. पण त्या आव्हानाला प्रतिसाद त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळापासून असेल, खासदार आमदारापासून असेल, या ठिकाणाहून त्यांनी अगोदर सुरुवात करायला पाहिजे. आपण जर बघत असेल मित्रांनो, सर्वसामान्य एखादा जर आमदार जर असेल, एक 5 वर्षापूर्वी आमदार झाले असेल, त्यांच्या मुलीचे लग्नामध्ये करोडो रुपयाचा खर्च होतो, ट्रॅफिक जाम होते. मग त्यांनी अगोदर त्यांचे जे लोक आहे मंत्रिमंडळातले खासदार असेल, आमदार असेल, त्यांच्या मुलीच्या लग्नावर जो होणारा डाव्य खर्च आहे ते मग त्यांच्या खिशातून करतात. पण जो पेट्रोल डिझेल ही एक देशाची संपत्ती आहे आणि ती देशाची संपत्तीच कुठेतरी वायाला जाते. म्हणजे तेवढा तो खर्च वाचेल. त्यामुळं त्यांनी त्यांच्या मंत्रीगणांना आवाहन केलं पाहिजे एकदम साध्या पद्धतीने. आणि जो काही त्यांचा मंत्रिमंडळाचा त्यांचा ताफा असतो, एखादा साधारण मंत्री जरी यायचा असतं मित्रांनो, तर 20-25 गाड्या त्यांच्या ताफ्यामध्ये असतात. मित्रांनो, आपण बघत असेल नेपाळमध्ये एक आर्थिक संकट आलं आणि त्या आर्थिक संकटाला निर्बंध घातल्यासाठी त्या ठिकाणचे एक नवतरुण पंतप्रधान बालिन शाह यांनी आपल्या मंत्रिमंडळात काटकसर करून जे मंत्रिमंडळ त्यांचं 30 लोकांचं होतं, 28 लोकांचं होतं, ते 14 मंत्रिमंडळावर आणलं आणि स्वतः त्या ठिकाणी ते 15वे पंतप्रधान आहे. म्हणजे त्यांनी निम्म मंत्रिमंडळ कमी केलं. म्हणजे त्यावर होणारा खर्चसुद्धा त्यांनी अर्ध्यावर आणलेला आहे मित्रांनो. आणि त्या ठिकाणी जे सर्वसामान्यांचे जे नियम असतात ते येथील मंत्र्यांना आहे. मग आपल्या इकडे सुद्धा आता माननीय पंतप्रधानांचे आवाहन केलं की देशाचं म्हणजे एक आर्थिक संकट टळावं, त्यासाठी जे आव्हान केलं ते सकारात्मक आव्हान आहे. पण त्यांनी अगोदर त्यांच्या मंत्र्याचा जो ताफा असतो ताफा कमी करायला पाहिजे. आणि जो काही मंत्र्यावर होणारा खर्च असेल, आमदार खासदार होणारा असायला पगार असेल, त्यांची पेन्शन असेल, त्यांच्यावर त्यांनी निर्बंध आणला पाहिजे. मित्रांनो, आपण बघायचं आपल्या इकडे आमदारला कमीत कमी 2,75,000 म्हणजे 2.25-3 लाखापर्यंत त्यांचा खर्च आहे. त्यांना ST बस फ्री आहे, रेल्वे फ्री आहे आणि विमानामध्ये त्यांना 32 वेळा देशात प्रवास फ्री आहे. मित्रांनो, मग मला वाटतं त्यांना जर ST फ्री असेल तर त्यांना जो एवढा मोठा ताफा असतो तो ताफा न वापरता या खासदार आमदारांनी सुद्धा STने प्रवास केलेला पाहिजे. तेव्हाच खरंच एक त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद दिल्यासारखं होईल मित्रांनो. पण तसं होताना कुठंही दिसणार नाही. कारण आता जरी हे मंत्री आता कुठंतरी स्टंटबाजी म्हणून एक साध्या बसने असेल किंवा कोणी बुलेटवर प्रवास करीत असेल
तर एक स्टंटबाजी नको, तर एक कायमस्वरूपी मित्रांनो एक अंमलात यायला पाहिजे, तेव्हाच या देशाचं एक आर्थिक संकट टिळेल. आणि मित्रांनो असं वाटतं की त्यांच्या बोलण्यातून एक असं वाटतं की डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा, सोनं चांदी खरेदी करू नका किंवा गॅसवर असे बरेच ते काही त्यांनी निर्बंध आणले. याच्यातून एक असे जर सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये एक विचार यायला लागला की आपल्या देशाची परिस्थिती कुठं काही नाजूक आहे काय. कारण जे कोणी मोठ्या पदावरल्या व्यक्तींना जर असं आव्हान केलं तर त्यावेळेस सर्वसामान्यांच्या मनामध्ये हा एक विचार येणं साहजिकच आहे की देशाची परिस्थिती पुढं काय नाजूक आहे. कारण आपण बघत असेल की आपल्या देशालगतचे नेपाळ असेल, बांगलादेश, श्रीलंका या ठिकाणी आर्थिक परिस्थिती कशी निर्माण झाली होती आणि त्यानंतर कसे एक सरकार त्या ठिकाणचे बरखास्त झालं. आता नेपाळची परिस्थिती 26 एप्रिललाच त्या ठिकाणी बालेनशाह नवीन पंतप्रधान त्या ठिकाणी नेमले गेले. कारण त्या देशाची परिस्थिती एवढी नाजूक झाली होती की जनतेतून मोठा उद्रेक झाला आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान होते KP ओली शर्मा यांना पायउतार व्हावं लागलं आणि एवढा मोठा भ्रष्टाचार त्यांनी केला होता की त्यामुळे त्यांना जेलची हवासुद्धा खायला लागली. तसंच आपल्या तिकडे तरी मोठ्या प्रमाणात मित्रांनो भ्रष्टाचार चालू असतो. आज जर बघत असेल सर्वसामान्य जर 5 वर्षापूर्वीचा आमदार असेल आणि आजचा त्याची परिस्थिती बघितली मित्रांनो, तो करोडोपती झालेला आहे. कुठंतरी हायवेच्या कडेला मोठमोठ्या जमिनी, मोठमोठ्या प्रॉपर्टी त्यांनी घेऊन ठेवलेल्या आहे. म्हणजे मोठ्या भ्रष्टाचाराचं कुरण या राजकारणामुळंच आपल्या देशावर एक संकट आल्यासारखं असं वाटतं मित्रांनो. सर्वसामान्य जनतेचं आपण बघत असेल मित्रांनो, त्यांचे लग्न कधी होतात, कुठं होतात माहिती मिळत नाही. 200-300 लोकात लग्न होतात. पण हे जे मोठमोठे आमदार खासदार आहे त्यांच्यावर एक एवढे मोठे लग्न होते की एकूण त्याचे ते आपल्या देशाच्या संपत्तीचं नुकसान होतं. कारण हजारो गाड्या त्या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा कितीतरी मोठ्या प्रमाणात खर्च होतो. एक नासडीच मानावं लागेल त्याला. आणि ती एक देशावरच एक देशाची संपत्तीच ती खर्च केल्यासारखं त्या ठिकाणी मित्रांनो. ते जरी स्वतः त्यांच्या पेट्रोल डिझेल टाकत असेल पण ते देशावरच एक संकट आहे मित्रांनो. आणि परत त्यांनी एक मंत्रिमंडळात बघतो आपण की एखादं त्यांचं जर लग्न असेल तर प्रत्येक कार्यक्रमाला मोठं लग्न जर असेल, त्यांचे मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, हे भेटी देतात. मग एवढं मोठं लग्न जर असेल त्या ठिकाणी स्वतःहून यांनी ते दौरे लग्नासाठी जायचे ते रद्द करायला पाहिजे. कारण मोठ्या लग्नाला जर केलं मग त्या ठिकाणी मुख्यमंत्री जर लग्नाला आले तर आजूबाजूच्या गावातील लोक असेल, भरपूर मोठे लाखो लोक, हजारो लोक त्या ठिकाणी जमा होतात. मग जे काही मोठे लग्न असतील धूमधडक्यात अशा लग्नावर सुद्धा निर्बंध आणायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी स्वतः कोणत्याही महाराष्ट्र शासनाचा मंत्री असेल ते किंवा केंद्र शासनाचा मंत्री असेल त्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावला नाही पाहिजे. त्यावेळेस सुद्धा एक मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते. आणि मित्रांनो आपण बघत असेल खासदार असेल, आमदार असेल, ते मोठमोठे त्यांना पगार दिले जातात, सवलती दिल्या जातात. त्यांना जर खरंच देशाची जर चिंता असेल तर त्यांनी स्वतःहून आता बसमध्ये प्रवास केला पाहिजे. कारण बसमध्ये त्यांना खिडकी 1 आणि 2 मध्ये त्यांना राखीव सीट असेल. पण आतापर्यंत मित्रांनो कोणीही इतिहासामध्ये क्वचित जर 1-2 आमदार असेल त्यांनी कदाचित बसमधून प्रवास केले असेल. पण या बसचा कोणीही खासदार आमदार फायदा घेत नाही. कारण ते सर्व त्यांना सरकारी विमानाचे 30-32 वेळेस प्रवास फ्री असतो किंवा त्यांचे एक खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वगैरे केलेला असतो. त्याच्या माध्यमातून ते विमानवारे वगैरे करत राहतात. मग त्यामुळं त्यांनी ते बसनं आता त्यांना जायला कंपल्सरी करायला पाहिजे मित्रांनो. त्याच वेळेस देशावरचं एक मोठं जे काही आपण वाटतो आता बोलण्यातून एक सिद्ध होतं. माननीय पंतप्रधान बोलले की देशावर संकट येतं की काय, आर्थिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं सर्वसामान्यावर जनतेवर जे निर्बंध लागले त्याच्यापेक्षा त्यांनी स्वतःपासून अनुकरण जर केलं की ते अनुकरण सर्वसामान्य जनता निश्चित करेल. पण त्यांनी अगोदर त्यांचे जे मंत्रिमंडळ असतं त्यांच्यावर जो ताफा असेल ताफा कमी करायला पाहिजे. आणि त्यांचे जे पगार असेल मित्रांनो आपण बघत असलं आमदार खासदारांना की पेन्शनसुद्धा आहे. आता सरकारी कर्मचारी 58 ते 60 वर्षापर्यंत नोकरी करतो. पण ज्यांना अगोदर पेन्शन होती पण आता त्या लोकांना पेन्शन नाही आहे. आणि जे खासदार आमदार असतात त्यांना कायमस्वरूपी पेन्शन असते, पगारही मोठ्या प्रमाणात असतो आणि सरकारी तिजोरीवर मोठा भार पडतो मित्रांनो. आता नेपाळमध्ये तसं झालं, अर्धे मंत्रिमंडळावर सरकार चालते, त्या ठिकाणी सरकार बंद पडलं का नाही, पूर्ण कारभार व्यवस्थित चालू आहे. तसं आपल्या इकडं सुद्धा जे काही मंत्री नेमले जातात, महाराष्ट्र शासन 44-45 मंत्री आहे ते अर्धे नेमले, केंद्र शासनात जेवढे मंत्री आहेत ते अर्ध्यावर आणावं. त्यावेळी सरकारी तिजोरीला काटकसर लागेल आणि देशात थोड्याफार प्रमाणात का होईना सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. तर ते पंतप्रधानांनी जे आव्हान केलं ते आव्हान मित्रांनो
त्यांच्या लोकांनी अगोदर पाळायला पाहिजे. पेट्रोल डीजल का संयम से इस्तेमाल करना. त्यानंतर आपणही ते पाळू. आणि एक आता जनतेतून एक चर्चा होऊ लागली की जे आवाहन केलं की त्यातून ज्या काही शेतकऱ्यासाठी योजना राबवल्या जातात त्या योजनासुद्धा कमी होत्यात की काय. कारण आपण बघितलं असेल मित्रांनो की नमो शेतकऱ्याचा 2,000 रुपयाचा हप्ता असेल तो सुद्धा थकल्या गेलेला आहे. आणि ते लाडकी बहिणीचा मोठा गाजावाजा करून गेला तर मार्च एप्रिलचे हप्तेसुद्धा आतापर्यंत मिळाले नाही. आणि ज्या काही महिलांना सुरुवातीला इलेक्शनच्या अगोदर जे काही महायुती सरकारनं घोषणा केली होती मित्रांनो त्याच्या अगोदर त्यांनी ॲडव्हान्स 2 महिन्याचे टाकले होते. पण आता 2 महिने होऊन गेले तरी बी लाडक्या बहिणीचे एक हप्ते येत नाही. तर मला वाटलं हे जी परिस्थिती आहे ही वाईट परिस्थितीतून भारत जातो की काय. आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्यांनी आवाहन केलं पंतप्रधान साहेबांनी तर ते खरंच एक वाखाणण्याजोगं आहे. पण त्याच्यावर त्यांचे स्वतःपासून सुरुवात करा आणि नंतर सर्वसामान्य जनता निश्चितच त्याचा स्वीकार करेल आणि कमी खर्च करतील. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला याबद्दल कमेंट करा जास्तीत जास्त. आणि गगन भरारे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. धन्यवाद.